नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी शांतपणे झोपलेली असते. ईश्वरीला हळूहळू जाग आल्यानंतर तिची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते. तिला उठायला सुद्धा त्रास होत असतो. तरीसुद्धा सकाळ झालेली असते, म्हणून तब्येत बरी नसताना सुद्धा ती फ्रेश होण्यासाठी आता उठलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी उठल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिला आता आठवत असतो. कशामुळे तिची तब्येत बिघडली, कशामुळे ती चक्कर येऊन पडली, हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला आता तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला तिने अर्णवला इथे सरप्राईज देण्यासाठी डेकोरेशन केलेलं असतं आणि ते फोटो तिच्या नजरेस पडतात. त्यानंतर तिला अंजलीचं बोलणं आठवतं. अंजली म्हणालेली असते की ईश्वरी, आमचंसुद्धा हसतं-खेळतं कुटुंब होतं, अगदी या फोटोसारखं. पण त्या बाईमुळे आमचं हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आणि तेव्हा ईश्वरीला आपल्या आईचा फोटो दिसलेला असतो. त्यानंतर अर्णवसुद्धा ईश्वरीवरती चिडलेला असतो, जेव्हा त्या पेपरमध्ये छापलेली बातमी अर्णवच्या नजरेस आलेली असते. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आता ईश्वरीला आठवत असतात. अंजली म्हणालेली असते की आमचं हसतं खेळतं कुटुंब त्या बाईने उद्ध्वस्त केले ना, तिचं कधीही चांगलं होणार नाही आहे. तिची नजर लागली आणि त्यामुळे आमचे आई वडील आम्हाला सोडून निघून गेले. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की याचा अर्थ अंजलीताई आणि अर्णव सर यांच्या आई वडिलांना जाण्यामागे माझ्या आईचा हात आहे. खरंच हे शक्य आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, माझी आई असं कधीच करणार नाही असं मला वाटतं. नक्कीच काहीतरी गैरसमज आहे. त्यासाठी मला माझ्या आईबरोबर बोलावं लागेल. अर्णव सर आणि अंजलीताई यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यामध्ये माझ्या आईचा हात आहे, ही गोष्ट मला सहनच होत नाही आहे. माझ्या मनाला ती पटतच नाही आहे, असं ईश्वरी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता जाते, फ्रेश होऊन येते. त्यानंतर ती अर्णवकडे बघत असते. अर्णवला बघितल्यानंतर ती मनामध्ये म्हणत असते की अर्णव सर, जेव्हा ही गोष्ट तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही काय विचार कराल माझ्या आईबद्दल? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता कल्पनासुद्धा करू शकत नाही की अर्णवला जर ही गोष्ट कळली आणि अर्णवचा जर काही गैरसमज झाला आणि त्याने जर आम्हाला सगळ्यांना चुकीचं समजलं तर? असं आता ईश्वरीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशची धावपळ बघा. अंजली, जसं काय अंजलीची तब्येत बरी नाही आहे आणि राकेश नाटक करतोय असा चाललेला असतो. पण इथे तब्येत बरी नसते ईश्वरीची. तो विचारतो, अंजली, अगं काय झालं ईश्वरीजींना? त्या अचानक कशा काय आजारी झाल्या? तेव्हा अंजली म्हणते, अहो बघा ना, तिला कशी चक्कर आली, आम्हाला काही कळलंच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी खाली जिन्यावरून उतरत असते. तेव्हा तिला चक्कर येते. तेव्हा राकेश धावत पडत जातो आणि म्हणतो, अहो ईश्वरीजी, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला रात्रभर ताप होता अंजली म्हणाली आणि तुम्ही खाली कशाला येताय? बरं बरं, 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला आधार देतो. मी तुम्हाला खाली घेऊन जातो. तेव्हा इथे लगेच राकेश तिचा खांदा पकडतो, हात पकडतो आणि तिला जिन्यावरून खाली उतरत असतो. तेव्हाच प्रेक्षकांनो, ईश्वरी आता खाली उतरत असताना अंजली म्हणत असते, ईश्वरी सावकाशी, हां सावकाशी. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, याचा अर्थ ईश्वरीला रात्रभर ताप असताना ती एकटी खाली आली, म्हणजे अर्णवला फोटोंबद्दल कळले वाटतं आणि म्हणूनच दोघांमध्ये भांडण झाले, म्हणून ईश्वरी फक्त एकटी खाली आली. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशला आता ईश्वरीला पकडताना बघून मामांना सुद्धा राग आलेला असतो. कारण त्या राकेशचा स्वभाव इथे आता सगळ्यांनाच माहिती असतो. राकेशने जरी ईश्वरीचा हात घट्ट पकडला असेल तरी ईश्वरीची बोटं बघा, ती काही राकेशचा हात पकडत नाही. तेव्हा राकेश नीच आपल्या मनामध्ये म्हणत असतो की कितीतरी दिवसानंतर आज तू माझ्या मिठीत आली आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, अगं ईश्वरी, बरं नाही आहे ना तुला? मग का बरं तू खाली आलीस? आराम करायचास ना रूममध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव याला खूपच जास्त राग येणार आहे जर त्याने राकेशला असं बघितलं तर, असं मामाला दिसून आलेलं असतं. आणि तसंच होतं प्रेक्षकांनो.
इथे आता अर्णव वरती येतो. बघतो तर काय, राकेशने ईश्वरीचा हात पकडलाय. तेव्हा अर्णव जोरात म्हणतो, "मी सिंदूर" आणि धावत पळत आता खाली येत असतो. तेव्हा इथे राकेश आता अर्णवकडे बघतो आणि त्याला खुणावतो की "बघ, मी सिंदूरला माझ्या मिठीत पकडलेलं आहे." तेव्हा इथे अर्णव आता खूपच जास्त चिडतो. धावत पळत आता तो खाली उतरतो. राकेशला धक्का देऊन बाजूला करतो आणि ईश्वरीचा हात पकडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. जेव्हा इथे अर्णव राकेशला धक्का देतो, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर आणि ईश्वरीचा हात आपल्या हातामध्ये पकडतो. तेव्हा ईश्वरीचा तोल जातो आणि ईश्वरी अर्णवच्या मिठीत येते. तेव्हा इथे राकेश आता ईश्वरीला बघतच बसतो, जेव्हा ती अर्णवला मिठी मारते. इथे आता ईश्वरीसुद्धा कोण आपलं कोण परकं हे आता व्यवस्थित ओळखायला लागलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकत्र उभे राहतात. इथे आता अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, अगं बरं वाटत नाहीये ना तुला? तू कशाला खाली आलीस?" तेव्हा अंजलीला ही गोष्ट खटकते, ज्या पद्धतीने अर्णव राकेशला बाजूला करतो. तेव्हा अंजली म्हणते, "चिंटू, अरे असं काय करतोयस? जर यांनी ईश्वरीला पकडलं नसतं ना, तर ईश्वरीचा तोल गेला असता आणि ईश्वरी खाली पडली असती. म्हणून तर हे तिला सावरायला गेले ना." तेव्हा इथे अर्णव आता काहीच बोलत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, की "मला माझ्या आईकडे जायचं आहे." तेव्हा इथे अर्णव टेन्शनमध्ये असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, की "अरे अर्णव, नको काळजी करू. अरे काही झालेलं नाही आहे एवढं. आम्ही इथेच होतो ना सगळेजणं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, तू कुठेही जाऊ नकोस. आधी तुला बरं वाटत नाही आहे. तू चल बरं तुझ्या रूममध्ये, थोडा आराम कर." तेव्हा वल्लरी म्हणत असते, की "हा अर्णव तर ईश्वरीची इतकी काळजी घेतोय, याचा अर्थ फोटो त्याने बघितलेलेच नाही आहेत. आणि जर अर्णवने फोटो बघितलेले नाही आहेत, तर ईश्वरीने फोटो ठेवले तरी कुठे?" तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी हट्ट करत असते. ती म्हणत असते, "अर्णव सर, प्लीज, प्लीज मला माझ्या आईकडे घेऊन जा ना. मला तिच्याशी बोलायचं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, तू इथे आधी बस. हे बघ, मला माहिती आहे तुझी तब्येत बरी नाही आहे, म्हणून तुला तुझ्या आईची, तुझ्या कुटुंबाची आठवण येते, बरोबर ना? तुला त्यांच्याबरोबर गप्पा माराव्याशा वाटतायत. पण मी सिंदूर, अजून तुला पूर्णपणे बरं वाटत नाही आहे. तुला ताप जरी कमी आला असेल ना, तरी तू वीक आहेस, कळते का तुला?" तेव्हा इथे अर्णवने आता ईश्वरीचा थर्मामीटरने ताप वगैरे चेक केलेला असतो. तेव्हा ईश्वरी हट्ट करत असते, कारण तिला त्या फोटोबद्दल तिच्या आईजवळ स्वतःहूनच बोलायचं असतं आणि तेवढ्यातच तिथे अर्णव तिला जाऊ देत नसतो. अर्णव म्हणतो, की "ठीक आहे, तू हट्टच करतेस ना, पण आता मी तुला तिथे जाऊ देणार नाही. तुला बरं वाटल्यानंतर मी स्वतः तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन. पण आता एक काम करतो, मी आहे ना तुला फोन लावून देतो. तू जरा घरच्या लोकांबरोबर बोलून घे, म्हणजे तुला बरं वाटेल. पण हट्ट करू नकोस मी सिंदूर." तेव्हा इथे अर्णवने आता फोन लावलेला असतो, ते सुद्धा नम्रताला. आणि अर्णव म्हणतो, "नम्रता, हे बघ, ईश्वरीला आहे ना तुमच्या सगळ्यांची खूप जास्त आठवण येते. तेव्हा तू जरा तिच्याबरोबर बोलून घे." तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "अर्णव सर, मला जे काही बोलायचं आहे किंवा जे काही विचारायचं आहे, ते मी तुमच्यासमोर नाही बोलू शकत." तेव्हा इथे अर्णवने आता फोन केलेला असतो. तो आता नम्रताबरोबर विचारपूस करतो. नम्रता किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच फोन आल्यानंतर ती फोन उचलायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव फोनवरती बोलतो, की "इथे मी सिंदूरला तुमच्या सगळ्यांची आठवण येते. जरा नम्रता तिच्याबरोबर बोलून घे, म्हणजे तिला बरं वाटेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता ईश्वरीबरोबर बोलत असते. ईश्वरीचा आवाज खूपच जास्त लो येतो. तेव्हा नम्रता म्हणते, "काय गं ईशू, काय झालं? काही बोलशील का? तुझा आवाज का असा येतोय?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "काही नाही ताई, मी तुझ्याजवळ नंतर बोलते हां. तुम्ही सगळेजण कसे आहात?" तेव्हा ईश्वरी आता नम्रताबरोबर जास्त बोलत नाही, कारण तिला जे बोलायचं आहे ते तिला बोलताच येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीला एकाच गोष्टीची भीती असते, जर हे सगळं अर्णवला कळलं तर तो कसा रिॲक्ट करेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली कपड्यांच्या घड्या करत असते. तेव्हा तिला आठवतं कशा पद्धतीने अर्णवने राकेशला धक्का देऊन बाजूला केलं होतं आणि इथे ईश्वरीला पकडलं होतं.
तेव्हा प्रेक्षकांनो, तो विचार करत असताना तिथे राकेश येतो आणि अंजलीकडे हसून बघत असतो. तेव्हा तिच्या हातातले दागिने, गळ्यातले, कानातले हे सगळं तो बघत असतो. ते दागिने आता त्याला हवे असतात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, की "अंजली, काय गं, काय झालं? कसला विचार करतीयेस?" तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "अहो, कसला विचार करत नाहीये. पण मगाशी बघितलंत ना, तुम्ही ईश्वरीला सावरत होता, तेव्हा चिंटू जे काही वागला ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये." तेव्हा इथे राकेश मनामध्ये म्हणतो, की चला, म्हणजे अंजलीला चिंटुकल्याचं वागणं खटकलंय तर मला सुद्धा तेच हवंय ना. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, वागणं खटकलं म्हणजे? तेव्हा अंजली म्हणते, त्याने तुम्हाला ज्या पद्धतीने धक्का दिला ना, ते मला नाही आवडलं. तेव्हा राकेश म्हणतो, अगं अंजली, असा विचार नाही करायचा. तुला माहिती आहे ना, अर्णव ईश्वरीच्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहे ते. म्हणून कदाचित त्याने मला तसं बाजूला केलं असेल. आपल्याच माणसांबद्दल मनामध्ये राग, असा गैरसमज निर्माण नाही करून घ्यायचा. गोष्टी कधी-कधी सोडूनसुद्धा द्यायच्या असतात. तेव्हा अंजली म्हणते, खरंच किती समजूतदार आहात हो तुम्ही. कधी-कधी किती तुम्ही समजूतदारपणा दाखवता. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघ, तुला काही गरज नाही आहे इतका विचार करायची. अंजली म्हणते, नाही नाही, मला नाही आवडलं चिंटूचं असं वागणं. मी त्याच्याशी बोलणारच आहे. त्याला तुमची माफी मागायला लावणारच मी. सॉरी म्हणेल तो तुम्हाला. तेव्हा राकेश म्हणतो, अरे बापरे! म्हणजे इथे अंजलीला खूपच राग आलेला दिसतोय. म्हणून तर ती मला त्या चिंटुकल्याला सॉरी म्हणायला सांगणार आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे बघ अंजली, एवढं सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. सॉरी वगैरे कशाला म्हणायला लावतेस एवढ्या छोट्या गोष्टीसाठी? आणि हे बघ, तू सुद्धा इतका विचार करू नको. मी तर काय म्हणतो, ईश्वरीजींची तब्येत ठीक नाही आहे की नाही? आपण दोघेजण जाऊया मंदिरामध्ये आणि त्या लवकरात लवकर बऱ्या होऊ देत म्हणून देवाजवळ प्रार्थना करूया. त्यांना तेवढंच बरं वाटेल नाही का? येशील का तू माझ्याबरोबर मंदिरात? तेव्हा अंजली म्हणते, हो येईन ना. आपण दोघेजण जाऊया. तुम्ही किती चांगले आहात हो. किती विचार करता सगळ्यांचा, असं अंजली आता राकेशला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने पुन्हा एकदा इथे नम्रताला फोन केलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणते, काय जीजू, आज पुन्हा एकदा फोन केलात? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नम्रता, ज्या पद्धतीची चहा मी सिंदूर पिते ना, मला त्या चहाची रेसिपी जरा सांगशील का? तेव्हा इथे नम्रता म्हणते, काय? पण जीजू, काय चाललंय काय? तुम्ही खास इथे ईश्वरीसाठी चहा करताय? तेव्हा इथे आज काहीतरी स्पेशल आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, तसं काही नाही आहे. ईश्वरीला थोडं बरं वाटत नाही आहे ना, म्हणून तिच्यासाठी चहा करतोय, म्हणजे तिला बरं वाटेल हो ना? तेव्हा नम्रता म्हणते, हो का? बरं बरं, ठीक आहे, मग तुम्ही घ्याच. आता तिच्यासाठी चहा करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 चम्मच साखर टाकाच. कारण इशूचं कसं आहे माहिती आहे का? तिला गोड चहा लागतो. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे ती चहा नाही, ती इथे साखरेचा पाक पिते का? 3 चम्मच साखर एका कप चहामध्ये? तेव्हा नम्रता म्हणते, हो, तिला साखरेचा पाकच लागतो. खूप गोड चहा पिते इशू. तेव्हा 3 चम्मच साखर टाका, त्याच्यामध्ये दूध आणि आलं ठेचून ते त्याच्यामध्ये टाका. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, आलं किती? तेव्हा नम्रता म्हणते, आलं एक छोटासा तुकडा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव चहा करत असतो ईश्वरीसाठी. तेव्हा आजी म्हणत असते, की बघतोयस ना, अरे विक्रम, इथे अर्णव ईश्वरीसाठी चहा करतोय. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, अर्णव आपला खूपच जास्त बदललाय ना गं आई. म्हणजे बघ ना, आधी आपला अर्णव स्वतःच्या हाताने 1 कप चहा काय, 1 पाणी ग्लाससुद्धा घेत नव्हता किचनमधून आणि आता तो ईश्वरीसाठी स्वतः इथे 1 कप चहा बनवतोय. तेव्हा आकाश म्हणत असतो, खरंच, म्हणजे जे नशीब या घरामध्ये ईश्वरी घेऊन आली, ते नशीब आपल्या कुणाचंच नाही आहे. अर्णवराजे शिर्के यांच्या हातचा चहा आपल्या तरी नशिबात नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो ना. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, की हा प्रसंग खरं तर आपल्या अंजलीने बघितला पाहिजे. तेव्हा आकाश, जाऊन जरा अंजलीला बोलावून आणतोस का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी आणि मामा दोघेजण अर्णवजवळ आलेले असतात. तेव्हा मामा म्हणत असतात, की आई, अगं बघतेस ना बुवा, आपल्या इथे चिंटू काय करतोय? इथे ईश्वरीसाठी चहा करतोय बुवा.
आत्तापर्यंत इथे आता ईश्वरीसाठी चहा बनतोय, तो आपल्यासाठी काही बनला नाही. म्हणजे जे नशीब ईश्वरीचं आहे, आपलं नाही आहे बुवा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "म्हणजे तुम्ही दोघांनी माझं बोलणं ऐकलं का? की मी ईश्वरीसाठी चहा करणार आहे. चोरून ऐकलत आमचं बोलणं?" तेव्हा इथे आता मामा म्हणतात, "हो, आम्ही चोरूनच ऐकलं तुझं बोलणं. आमच्या स्पष्टपणे कानावरती पडलं." तेव्हा इथे मामा म्हणतात, की 3 चम्मच साखर, त्याच्यामध्ये थोडंसं आलं ठेचून, बरोबर ना? तेव्हा आकाश इथे आता अंजलीला बोलवायला गेलेला असतो. तेव्हा मामा आणि अर्णव एकमेकांची खिल्ली उडवत असतात आणि आता हसत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी त्यांना चोरून बघत असते. वल्लरी म्हणत असते, "काहीही झालं तरीसुद्धा ते फोटोज आहेत ना, त्या अर्णवच्या हातामध्येच लागले पाहिजे. तोपर्यंत तमाशा काही होणार नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी अर्णवला किचनमध्ये बघून ती लगेचच ईश्वरीच्या रूममध्ये जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात, की "इतका छान चहा आमच्या नशिबात नाहीये बुवा." "हो ना गं आई, ईश्वरी खूपच जास्त लकी आहे, की तिला अर्णवराजे शिर्के यांचा हातचा चहा हा मिळणार आहे. खूपच जास्त नशीबवान आहे आपली ईश्वरी," असं अर्णव आणि आजी म्हणत असतात. तेव्हा अर्णव बघा मनापासून किती खुश झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे राकेश आणि अंजली दोघेजण मंदिरामध्ये जात असतात. काही गुंड लोक तिथे येतात. ती सगळी राकेशने मॅनेज केलेली असतात. कारण राकेश काय म्हणालेला असतो, "अंजली, तू माझ्याबरोबर मंदिरात चल, म्हणजे खूप मोठा धमाका होईल." त्यानंतर इथे वल्लरी अर्णवच्या रूममध्ये कपाटामध्ये शोधाशोध करत असते. तेव्हा मामा तिथे येतात आणि म्हणतात, "काय गं वल्लरी, तू इथे काय करतेस? अर्णवच्या खोलीमध्ये कपाटामध्ये काय शोधतेस तू?" असं आता वल्लरीला इथे मामा प्रश्न विचारतात आणि अर्णवसुद्धा. त्यानंतर इथे अंजलीला गुंड लोकांनी पकडलेलं असतं आणि सगळे तिचे दागिने आता काढायला सांगितलेले असतात. नाहीतर राकेशला मारून टाकू असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुमालामध्ये दागिने असतात. ते खाली पडतात आणि राकेश आपल्या पॅन्टमध्ये ठेवतो. ते आता अंजलीने बघितलेलं असतं.